चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही जीएमसी भरती 2025 म्हणजे अकोला इथली जीएमसी पद भरती ज्याची लवकरात लवकर ही अपडेट येणार आहे। तर मग याच्यामध्ये दोन पद्धतीच्या जागा निघणार आहेत। अगदी 10वी पासवर ह्या जागा असणार आहे। आरटीआय मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे की वैद्यकीय रुग्णालय म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये तसेच त्याच्या विद्यालयामध्ये ह्या जागा असणार आहेत। तर मग त्या कशा पद्धतीने असणार आहेत बघा। जागा रिक्त किती आहेत, जाहिरात कधी येणार, परीक्षा कधी परीक्षा कोण घेणार, परीक्षा पॅटर्न काय असणार आणि कोणत्या पदासाठी जाहिरात येणार हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर चला मग ही एकदम परीक्षा कशी असते जीएमसी पद भरती अगदी अगोदर पण ही जीएमसी पद भरती टीसीएस कंपनी मार्फतच हे भरल्या जाणार होते। तर रिक्त जागा किती येतात, रिक्त जागा असणार आहेत 123 पदाच्या जागा होत्या रिक्त मला त्याच्यामधले 70 पदे ही भरली जाणार आहेत। काही विद्यालयामधली असणार आहेत आणि काही रुग्णालयामधली जागा असणार आहेत। तर याच्यावर आपण डिटेल माहिती बघूया। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर आपण बघूया कुठे कुठे किती जागा रिक्त येतात, म्हणजे रुग्णालयामध्ये किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत बघूत आपण। आणि हे पद कशासाठी भरलं जाणार आहे, हे पद गट ड चे हे पद असणार आहेत। गट ड या विभागातली ही पदे आहेत। तर मग एकूण मग आता कक्ष सेवक रुग्णालयामध्ये कक्ष सेवक यांची किती सेवक याच्या किती जागा, वार्ड बॉयच्या किती जागा भरल्या जाणार आहेत, तर 30 जागा भरल्या जाणार आहेत। तसं आपात विभाग सेवक याच्या किती जागा भरल्या जाणार आहेत, 6 जागा ह्या त्याच्या भरल्या जाणार आहेत। तसेच बाह्य रुग्ण सेवक याच्या किती जागा भरल्या जाणार आहेत। बाह्य रुग्ण सेवक म्हणजे जे काही बाहेरून रुग्ण येतात त्यांच्यासाठी बाह्य रुग्ण सेवक यांच्या किती 3 जागा भरल्या जाणार आहेत। शिपायाच्या किती 8 जागा भरल्या जाणार आहेत। आणि पहारेकरी जे काही म्हणजे वॉचमॅन असतात त्यांच्या किती जागा भरल्या जाणार आहेत, 4 जागा भरल्या जाणार आहेत। प्रयोगशाळा परिचर्यांच्या किती 2 जागा भरल्या जाणार आहेत। शेकिरण म्हणजे जे काही एक्सरे काढतो त्यांच्या किती जागा भरल्या जाणार आहेत, 2। अशा मिळून किती जागा भरल्या जाणार आहेत, 55 जागा ह्या भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये मग आता विद्यालयामधून किती जागा भरल्या जाणार आहेत, तर प्रयोगशाळा परिचर्याच्या विद्यालयातून किती जागा भरल्या जाणार आहेत, 12 जागा ह्या त्या भरल्या जाणार आहेत। आणि शिपाई याच्या किती जागा भरल्या जाणार आहेत विद्यालयातून, शिपाई यांच्या 3 अशा मिळून 15 जागा ह्या भरल्या जाणार। म्हणजे एकूण किती याची भरती होणार आहे, ही 70 जागेची भरती होणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या जागा आहे। तर मग याचा सिलेबस काय असतो, आपल्याला वयोमर्यादा काय दिलेली आहे, ओपन कॅटेगरी वाल्यांना काय वयोमर्यादा दिलेली आहे, 18 ते 38 वर्ष ही दिलेली आहे। इतर कोणत्याही कॅटेगरीसाठी काय असणार आहे, 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा ही असणार आहे। आणि ह्या जॉबचे एक काय महत्व आहे की ह्या जॉबचं जे महत्व आहे की म्हणजे आयुष्यभर आपण एकाच ठिकाणी जॉब करू शकतो। तर मग याचा सिलेबस काय असतो, अभ्यासक्रम काय आहे, याचा अभ्यासक्रम काय आहे, मग अभ्यासक्रम अगदी म्हणजे टीसीएस कंपनी कोणत्याही याचा जे सिलेबस असतो तोच असणार आहे टीसीएस कंपनीचा। म्हणजे टीसीएस कंपनी नेहमी ज्या परीक्षा घेते जसं की तलाठी भरती झालं, ग्रामसेवक भरती यांचं सिलेबस कशा पद्धतीने आहे तशाच पद्धतीने आहे। तर मराठी किती मार्क्सला विचारलं जातं, आपल्याला मराठी 25 मार्क्सला विचारलं जातं, इंग्रजी 25 मार्क्सला, बुद्धिमत्ता तसंच अंकगणित श्रेणी हे कितीला 25 मार्क्सला विचारलं जातं। बुद्धिमत्ता अंकगणित श्रेणी म्हणजे याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्येच अंकगणित श्रेणी ही विचारलं जातं। तसंच सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला किती 25 मार्क्सला विचारलं जातं। असं मिळून हे किती 100 प्रश्न झाले, 100 क्वेश्चन किती 200 मार्क्स असणार आहेत। आणि किती 2 तास हा वेळ असणार आहे या परीक्षेसाठी आपल्याला। आणि याच्यामध्ये कसलीही निगेटिव्ह मार्किंग नसते याला। आणि याचं एक खूप चांगलं आहे की आपण 10वी पासवर अगदी 10वी पासवरच ह्या पदाचा फॉर्म भरू शकतो। म्हणजे ज्यांची कोणी 10वी पास झालेली आहे, कसलीही डिग्री न लागता कोणतंही सर्टिफिकेट MSCIT वगैरे काहीच लागणार नाही या पदासाठी, अशा ह्या जागा असणार आहेत। मग याची अपडेट ही लवकरात लवकर येईल। जो कोणीही म्हणजे अगदी फेब्रुवारी मार्च मध्ये याची जाहिरात येऊन जाईल। त्याच्यासाठी आपल्याला जीएमसी मध्ये ह्या टीसीएस कंपनी मार्फतचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्याचा अभ्यास हा करत राहायचा आहे। अशाच पद्धतीने भेटूया नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये।